आमने सामने गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही लाईव्ह स्टोरीटेलिंग सेशन्स करत आहोत. प्रत्यक्ष म्हणजेच इन पर्सन आणि ऑनलाईनसुद्धा. आगामी सेशनसाठी नाव नोंदवण्यासाठी booksthatspeak.com/events इथे भेट द्या. बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजीकडचा नाण्यांचा संग्रह पाहताना बँकोला त्यांचं सौंदर्य लक्षात आलं. चला, बँकोसोबत आपणही भारतीय नाण्यांवरची वेगवेगळी चित्र शोधूया. येताना माझ्याबरोबर. गोष्टीचं नाव आहे गोष्ट एका नाण्याची. ओरिजिनल स्टोरी वन्स अपॉन अ कॉइन बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे माला कुमार, चित्रांकन तन्वी भट, मराठीत अनुवाद आतिश कुलकर्णी. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. आजी चल ना, तू साठवलेली नाणी बघूयात का? बँकोने विचारलं. बँकोला हल्ली नाण्यांची माहिती घेण्याचा नादच लागला होता. दर रविवारी जुनी नाणी शोधायला त्याला आवडायचं. ही नाणी मिळवून त्यालाही आपल्या आजीसारखा स्वतःचा संग्रह तयार करायचा होता. सांग बरं बँको, या नाण्यांवर तुला काय काय दिसतंय? आजीने विचारलं. भारत, बँको म्हणाला. आणि 3 सिंह. नाण्याच्या सिंह असलेल्या बाजूला छापा म्हणतात, आजीने माहिती दिली. हे काय आजी, हे 2 प्राणी कुठले? बँकोने विचारलं. बैल आणि घोडा. ते चाक म्हणजे चक्र ओढतायत. आपल्या भारताच्या झेंड्यावर चक्र असतं ना, तसंच. बँको, आता तू नाण्याची दुसरी बाजू बघ. या बाजूला काटा म्हणतात. ही बाजू सांगते की हे 5 रुपयांचं नाणं आहे, म्हणजे या नाण्याचं मूल्य तितकं आहे, आजी पुढे म्हणाली. हे नाणं एवढं खास काय आजी? अरे, हे 2 रुपयांचं नाणं आहे. 9व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 1982 साली झाल्या होत्या. त्यांची आठवण म्हणून त्यावेळी काढलेलं नाणं येते. त्याच वर्षी तुझ्या आईचा जन्म झाला ना. हे बघ आजी, 2015 सालचं नाणं. मी जन्मलो ना त्या वर्षीचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती साजरी करण्यासाठी हे नाणं काढलेलं आहे, बँको म्हणाला. ही नाणी किती जड असतात ग? बँको उद्गारला. म्हणून तर आपण नोटासुद्धा वापरतो ना, त्या वजनाला हलक्या आणि वापरायला सोप्या, आजी म्हणाली. आता या नाण्यांवर तुम्हाला त्यातली चिन्ह ओळखता येतात का ते बघा. या नाण्याच्यावर चिन्ह आहे, तो आहे आपला राष्ट्रीय प्राणी. म्हणजे काय चिन्ह असेल सांगा बरं? आपला राष्ट्रीय प्राणी कोणता बरं? वाघ. आता या दुसऱ्या नाण्यावर आहे भारताचं राष्ट्रगीत लिहिणारी व्यक्ती. आता तुम्ही नक्कीच ओळखलं असेल की या नाण्यावर चिन्ह कोणाचं आहे. बरोबर, रवींद्रनाथ टागोर. आता पुढच्या नाण्यावर बघा काय आहे. राष्ट्रीय फूल आहे. ओळखलं? कमळ. त्यानंतर देशातले नेते जिथे एकत्र येतात ती जागा. ओळखलं? भारताची संसद. आणि शेवटचं व्यायामाचा प्राचीन प्रकार हे चिन्ह आहे नाण्यावर. आलं की नाही उत्तर लक्षात? योग, योगाभ्यास. बँको आणि त्याच्या आजीप्रमाणे तुम्हाला सुद्धा नक्कीच कुठल्या तरी गोष्टींचा संग्रह करण्याची आवड असेल. कोणाला नाणी कलेक्ट करायला आवडतात. पूर्वीच्या काळी लहान मुलं स्टॅम्प कलेक्ट करायची. आता तुम्ही काय काय कलेक्ट करता हे मला नक्की ईमेल करून कळवा. contact.booksthatspeak@gmail.com. अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनललाही जरूर भेट द्या. यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. वेबसाईट www.booksthatspeak.com. भेटूया पुढल्या गोष्टीत. बाय बाय. धन्यवाद.